नामस्मरणाचा परिणाम झाला होता मारतोय. परिणामाची भक्ती आहे. राम म्हणता रामची होई सकार. राम रूपता प्राप्त झालेली आहे आणि ठेवला पर्वत डोंगर तिथे. आता ज्याच्यामुळे ज्याच्या नामामुळे ज्याच्या येत असल्या प्रकारच्या स्मृती बळामुळे स्फूर्ती जी आलेली आहे त्या प्रभूच्या दर्शनाला मातृयाने घाली बोला. अशी गंमत असते. शिष्टाचार. शिष्टाचार कसा आहे? नमस्कारामध्ये किती शक्ती आहे, पण तो नमस्कार कसा असला पाहिजे आहे? अंतःकरणाची वरती साम्याला आली पाहिजे आहे. रामरायाला नमस्कार करता करता सगळ्यांनाही नमस्कार केला आणि तीच बाब आजही आपण पाहतो, पण आता मोडीत आलेली आहे बरं का महाराज. पूर्वीच्या काळामध्ये माय बहिणी नांदायला आल्या म्हणजे जीवनाच्या वाटचालीवर एकामुळं नांदायला यायच्या. प्रेमातली सगळी मंडळी माहेरची सोडून यायच्या. रिवाज आहे. प्रमाण मानायचंय पतिदेवाला आणि पतिदेवाच्या प्रेमाला एकंदरीत फलिद्रूपता प्राप्त जीवनात होण्याकरता आमच्यासारख्या म्हाताऱ्याला बापूसाहेब कसं बोलायचं? बापूसाहेब. थोड्या आयुष्यात तरुण माणसाला अण्णासाहेब म्हणायचं, बिट्याला बाबासाहेब म्हणायचो, एवढ्याला नाही का. हे का? त्याचं कारण आहे हा शिष्टाचार आहे बर का. कारण आपलं जीवन फलित होण्याकरता ज्याच्या संबंधित आहेत त्यांना आदर दिला पाहिजे. म्हणून नळनीळ जांबवंताच्याही पाया पडले मारुतीराय हे तर. आणि त्याचं कारण असं आहे की तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने येतं आम्हाला हे घेत आज कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. काहीतरी भगवंताचं कार्य घडलं. बोला. काय बोलत कपिंद्र. नमस्कार करून झाल्यावर बर का विनीत वृत्तीनं म्हणजे दोन्ही हात जोडून भगवान मारुतीराय भगवंताच्या पुढे दोन शब्दाचं भाषण करायला लागलीत. भाषण मारुतीरायांचं भाषण आहे का आता घेतात. काय बोलत महाराज त्या प्रकारचा कोण मारुतीराय काय बोलतात ऐका. मग पर्वत वेगाने चित घडलं ते सांगावं लागतं. केला उच्चार घडल्या दोष. लक्षात घ्या. उच्चार घेत असल्या प्रकारचा संबंधात आल्यानंतर काय सांगावं, का सांगावं? कारण गंमत अशी कुणाला सांगावं. मग आपुलिया म्हणा बरवी असमाई गोठी जीवी ते कवणेशी चालवावी जरी ऐक्य झाले. आणि जर घेत असल्या प्रकारचं स्फुरण आलं, मी आणला पर्वत असा अभिमान आला तर अवघड आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याजवळ घेत घडलेला वृत्तांत सांगू लागले. डोंगर प्रवासावर औषधी आणण्याकरता गेल्यावर त्या डोंगराच्या प्रवासात काय घडलं ते रामरायाच्या पुढे विधित करायला लागले. कोण? मारुतीराय. बोला. बहुत जीवनात वर्तला. अंगात ताकद नव्हती का? होती, पण प्रतिहत झाली. प्रतिहत झाली म्हणजे परत फिरली. काही काम दिलं नाही त्या ताकदीनं. आणि ज्या वेळेला अंगातलं बळ काम देत नाही महाराज असून त्यावेळेला चकोर म्हणजे शर्मिंदा झालो. बहुत चकोर झालो होते आणि पुढे औषध होली पाही वेशतो ही लटिका
नामाची असं बोललो म्हटले येतं, केला उच्चार कडल्या दोषाचा. बोललं तर तोंडावर बोललं जाऊ, मागडे बोललं जाऊ नये. चल अविचारी मी मानव माझ्या बोलण्याबद्दल क्षमा करा. घेत असल्या प्रकारचं कोण बोलतात महत्व आहे बोलायला लागलेले आहेत. आणि डोंगर आणल्यावर बरं का त्या ठिकाणी बोला. भरत प्रेमी आठवत प्रेमी त्याचं भजन आहे महाराज. भजन कसं आहे? प्रेमे डुलत सर्वदा देह गेह न सांभाळीत. बरं का घराची आठवण नाही, पत्नीची आठवण नाही, आणि महाराज शरीराची सुद्धा आठवण नाही. आठवण आठव गेली भावा भाव, आणि झाला स्वयंमेव पांडुरंग देवच झालेला आहे तो. असल्या प्रकारचा तुमचा भाऊ आहे. आता गुदगुल्या व्हायल्यात कोणला? रामाला. यानं सांगायला त्यावेळेला त्याचंही भान विसरून गेलं येतं. कारण गंमत अशी आहे, याला भक्त प्रेम भयंकर प्रेम आहे भक्ताचं. बोला. धन्य रामचरित सर्वदा. जीवित आचरित व्रत तीन शब्द आहेत बरं. जीवन आचरणानं महत्वाचं आहे ना. आचरण व्रतानं प्राप्त होत असते. नाही तर दुपारात भाकर खाल्यावर येतं एकादश होत नाही. कसं खाली पोटच पिळू लागले म्हणलं काय करू. मग व्रत भंग झाला तर आचरण बिघडत आहे. आचरणाला बिघड माणूस की जीवन बिघडत आहे. बोंबलं ते झालं. कसा महाराज झाला आणि कसा काय आला. महाराज की तर आचरणावर बोंबलाली इथं वागण्यावर हे बापू. म्हणून तर त्या शनिमात म्हणले वागणं बरं नवं. धन्य व्रताचे जीवन, धन्य व्रताचे भजन, धन्य व्रताचे ज्ञान, रामाचे सेवी सर्वदा. सगळं धन्य कोणाचं? देवा भरताचं. कारण गंमत अशी आहे, रामचित घन सेवी सर्वदा. इथं काय खुंटी इथं आहे. रात्रंदिवस जो भजन करतो तो धन्य आहे. मग असल्या प्रकारचा. हो बोला. धन्य व्रताचे धन्य व्रताचा सिद्धार्थ राम सेवित सर्वदा. रात्रंदिवस त्याचा इत्यर्थ भावार्थ सिद्धार्थ तीन गोष्टी एका जागी यावं लागतात. येतो तर झालं वेळा हे झालं. हा बोला. गुळ खाके. धन्य व्रताचे कुळ, धन्य व्रताचे जीव, धन्य श्री उंची माळ, अविकल राम भजने. विकलता नसावं भजनामध्ये. भजनात पूर्ण विश्वास असावा. बरं का? तुका म्हणे करा सेवा आली जीवावरही तरी. काय सेवा जीवावर आल्यावरही तरी केलीच पाहिजे. मग तिथेच येतं काय असतंय, तिथेच सगळं असतं. शेरवर साखर तोला गेली की नाही, दोघांचं ध्यान तिथंच असतं. त्याला वाटतं इतकी काढून घ्यावं, याला वाटतं इतकी टाकली तर बरं. मग पारड्याकड नाही, साखरकड नाही, काहीच नाही. संसार तसाच आहे हो. चल त्याला म्हणजे रंग रूप झाला आहे का नाही. झाला म्हणजे समाधान झालेलं आहे येत असल्या प्रकारचा. आणि भरताचं जीवनच देवरूप झालेलं होतं बाबा. असला भरत होता. भरत सामान्य नव्हता. त्याला कर्तव्यता शिल्लकच राहिलेली नव्हती. हनुमान तसेच होते. असल्या प्रकारचं वर्णन भरताचं नाही, भरताच्या भजन प्रेमाचं वर्णन आहे. आणि देवाला माणसं आवडत नाहीत, भजन आवडतो. त्यांना ठेवा येत असल्या प्रकारचं. हो तुका म्हणे येथे भजन प्रमाण. अजामेळ भिल्ली. अरे भजन केलं त्या भिल्लीनं, भजन केलं अजामेळानं. बरं तरच लोक तरले. भजन महत्वाचं आहे. मोतीराम महाराजांना दुसरं काय सांगितलं. अवघडात जायचंच नाही. हो अरे सगळं करायचं या हरिभजनाविने तुझे जन्म जाती वाया.
या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पाया पाया. ज्ञानोबाचा मोठा घेता वासुदेव मालिकेला आहे बरं का. हा बोला. कोणी राघवा म्हणालो बरी भरत भावा भरत घेऊ राघवा देवी भावा विसरलो. त्यांची अवस्था भरताच्या भेटीत जी झाली काय संतांना भेटल्यावर जे अवस्था होते ती अवस्था भगवंताच्या पुढे सांगायला लागलेले आहेत. भरत दे कोणी राघवा म्हणालो धले भरत भावा भरते गिळलो आघवा. आणि देहभावा विसरलो. देहभाव विसरून गेला पाहिजे तर देहाचा विसर पाडी मज तरीचा हा जीव सुख पावे माझा. बरे केशिरा सांगायचा मुद्दा आहे. मालिका ज्ञानेश्वरी भागवत हे चौकुणी एका जागी आल्यावर रंग भरते आहे का नाही. सगळे एका जागी आल्यावर येतो मग रस येतो तिथे असल्या प्रकारचं. नाही तर गांधाटीला बंधाटीला शेंडा तिथे भैर बंधाटी म्हणलं तर जमना हो फारच नाही. निर्माण झाली आहे ऐसे अवस्थेचे पिसे लाविले कैसे नाही का. अरे अवस्था निर्माण झाली पाहिजे. भरत दे कोणी राघवा मनलो धले भरत भावा भरते. अरे अवस्था निर्माण आहे आणि अवस्था अंतकरणात निर्माण झाली त्याची व्यवस्था करतोय भगवान. काय व्यवस्था आहे त्याची महाराज. त्याला भगवंत सगळी कुणे मागे पुढे व्हा. चला ऐकता निरूपण सर्व नाही नवजाने शतायमान अनागत गहन लागले. त्याच्या तोंडातल्या महाराज शब्दरत्न भगवंताचं चिंतन आहे. त्याच्या तोंडातून आलं तर परिणाम आहे. आणि हाच अवस्था निर्माण झाली. कानावर असं दाबून धरा आपण मग ते आवाज चालते त्याला अनाहत आवाज म्हणतात. मध्ये आपण मग ते आवाज चालते ती अनहात अवस्था निर्माण झालेली आहे कोणाला भरताची. पण तेव्हा महाराज देत त्याला पाहिल्याबरोबर चला पुढे. साकता व्रत प्रेमगोडी रत्ना रसा देव थंडी पुढी सप्रेमावडी भरताची. सवच आहे. आम्ही द्वैताच्या सवेमध्ये जन्मच्या जन्म चालले मी आणि तू. तिथं अद्वैत आहे बरं का. अद्वय बोध पाटणी विवेकाची दाटणी सुखानुभूतीची घेणी देणे म्हणणावं लागते. महाराज तिथं देवाला देव मंदला तिथं कोण विचार करायला लागलं. एक होणं बोली रे कमी आहेत का तिथं. हा याप्रमाणे मारुती बळवान आहे भरत त्याच्यावर बळवान आहे. हा बोंधळा प्रमानंद प्रेम मकरंद भरताचा पहिले वळण. हा नाकामध्ये जे भरत भरला प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा विषय देव झाला. तेव्हा भरताच्या आश्रमामध्ये कोणाचा मारुतयाचा. कशा डोंगराचं वज वरी असून दुखणं तिथं पडलेलं असून महाराज इथं बोल डोंबऱ्याचा खेळ बदलू तू करायला पंढरीत हो. लक्षात घ्या अशी अवस्था झाली म्हणजे माझी. बोला. वाहू लागला तोही सरोनी प्रेम वायू वारा लागला आला शीतळ शांतीचा वारा. चला भरत प्रेम मनी भरले संकल्प मुखरी चंचल वार पडे चंचल होत ना मन स्थिर नाही माझ्या हाती इंद्रिय धावतानावरती. भरताचा घेत असल्या प्रसंगाला भेटीचा आणि महाराज चंचलत्व हरपले निश्चल झाले हरिरंगी मन हे निश्चल झाले ते ठाई. तया उणे काही निज सुखा. सगळं सुखच आहे मनावर अवलंबून आहे. अवघ्या उपचार एक मनाची दातारा. चला नाटवे नाटवी कार्याच्या करून नाटवे भरत बनाई मग कपीची कपीपण नाटवे. दोघही एक झाले बर का. दोही माझी एक झाले. कोण घेत असल्या प्रहाचा मी तूपणा जाऊ दे दुरी
एकच घोंगडे पांघरू हरी. भरताच्या मारुतीच्या भेटीत मारुती याला मी मारुती आहे, औषध आहे, डोंगरावर डोंगर डोक्यावर याचं ध्यान नाही, आणि भरताला भरताचं ध्यान नाही, मी भरत आहे म्हणून. असल्या प्रकारचं ऐक्य झालं म्हणजे लवण मेळविता जळे जसं होत नव्हे सारिता आहे तशी अवस्था झाली. आणि एकच येत असल्या प्रकारचा दोघांचाही भाव झाला. देव आता देव आहे पण ते रडायला ना तिथे, आणि इथं औषध घेऊन वरायला मारुती. उर्मिलापती कोणाचं ध्यान करायला? रंगल्यावर ध्यान करतात का माणसं? रंगुद्यावर ध्यान करतात का? माझ्या सासा सुनाचं भांडण लागलं सोयऱ्याचं ध्यान आहे काय? नाही, भांडण कडक लागलं, रस्त्यावर आलं भांडण, सोयरे आलेले, भानिक मामा म्हणतात सोयरे आले जरा बसा, त्याच्या घरी नाही की रघुपती चला पुढे म्हणून हो, जाणून बुजून इतकं बोलले. आणि खरं सांगू, खरं जाणून बुजून मी माकड आहे बरं का. माकड म्हटलं की येत असल्या प्रकारचं मला काय ज्ञान आहे का त्याच्याविषयीचं? इतकी लीनता घेतलेली, लीन तरी सकळांच्या तळा. तुका म्हणे पाणी आणि पातळपणे तळा खाणी, असं पातळ असल्यामुळं भोईनं वाहते पाणी, आहे का नाही? येत असल्या प्रकारचं मनाची वृत्ती पातळ झाली पाहिजे, नाही का? विनीत वृत्ती झाली मारुतीराची. आणि रामाला भरताची आठवण सांगू लागले. बोला. मारुतीराच्या बोलण्याचा परिणाम झाला भरतावर. काय झाला? घेतच झाला असल्या प्रकारचा. रामावर परिणाम झाला भरताच्या भजन प्रेमाचा. रामी नाठवे रामपण भरत संपूर्ण कोंदला. ऐकता कपीचे वचन तटस्थ झाला रघुनंदन. ताटस्थ अवस्था झाली आणि ध्यान केलं. भावा मांडीवर मान होते कोणाची? लक्ष्मणाची. खाली ठेवली आणि उठून असा वारा दोन्ही हात वारे केले. भरता भरता भरता. भरत ध्यानात आला. आता येतं कोणाच्या? देवानं. वेडा झाला, वेडा झाला. चला प्रेमे पुढे लेखे भरत उठून आले धावत प्रेमामध्ये आले आणि धावतच येत मारुतीला जाऊन मिठी मारली. काय म्हणून मिठी मारली? महाराज येत भरतच आला वाटलं त्याला. आता भरत आला होता, भरत तिथं होता. कथा सांगितली. भरतमय घेत जीवन झालं. कुणाचं? रामरायाचं. असली सांगितलं पाहिजे. टोनिंगला महत्व आहे. कसलंच येतं सांगतो तो. बोला. उपवासी मजलागी नोंद आहे त्याच्याजवळ तुमची केलेली. आपल्याला वाटतं आपलं कोण ऐकालं, ते आधी ऐकू येते त्याला. तो इथं ना त्याची बैठक हृदयामध्ये मी मजलागी कष्टलासी वृत्ते तपे सायासी उग्र कर्माचरणासी उपवासी मजलागी. कुठे दोघे करू फार गोडलेले होते ते घेत असल्या प्रकारचं. साखर फार गोड मामा, चवळून खावं लागते. घेतला बोकना मारला, घेतला बोकना मारला. गावात बसले म्हणजे माझ्यासारखे वाघ. काय म्हणले? या वर्षीची साखर कशी समगच लागाली मामा. कस काय? कवळे सगाळले असतील लोकांनी. खायचं कळालं नाही तुला. देवानं एक आपल्या तोंडात लाळ दिली की त्या लाळीमध्ये साखरला घोळलं पाहिजे, तवा गोड लागते. घेतला बोकना मारला तर कधी गोड लागेल ना. उठी दोघी भाव आहे, नुसता भाव नाही. सोय अंतकरणातली सोय आहे तशा प्रकारची. हो, उठ म्हणले तू. आपण दोघं भाऊ आहे.
आणि हे सुंदर षड्रस पक्वान्नाचं जेवण केलेलं आहे. जेवूत आपण घेत. आता कुठे राम भावाची मांडून घेऊन इथं दुःखात आहे आणि यानं कुठे भरत महाराज अयोध्येमध्ये जवळ नंदीग्रामात आहे. पण भाव कसे आहेत म्हणून भावाला माझा जोड नाही असा भाव पाहिजे. आणि त्या भावामध्ये आले कोण भगवान आले आणि ऊठ म्हणा लागले बोला सुंदर भूषण अंगीकारी भूषण आणली शृंगार आणली सोन्याची शृंगार आणली. अभ्यंग जेत असल्या प्रकारचं स्नान कर येत बरं का आणि ड्रेस घाल असल्या प्रकारचा भाव व्यक्त करतात. कोण महाराज येतात. भाव व्यक्त करायला काही लागत नाही. पूर्वीच्या जमान्यात ते काम होती आणि इतकी मुलं होती एका एका माय बहिणीला 4-4 मुलं 5-5. आता राहिला नाही कायदा वेगळा आलाय. आता तितके काम करून तितके लेकरून काम करायचं. कामातून जराशी रिकामी झाली की त्या सोन्याला घ्यायचं. माझा राजा मला गोंद्या माझं सोनं माझा उन्ना म्हणायची. लईच मावना गेलो ते प्रेम की त्याची पप्पी घ्यायची आणि ओसंडून लावू लागलं तर सासूबाई बघा की बाया कसा दिसायला ते म्हणजे बघत बसतेच काम आहे. सगळ्यालाही प्रेम निर्माण झालं मामा. का घेत असल्या प्रकारचं एकमेकाचा भावाचा स्पर्श झाला. प्रेम कोणला अंगद सुग्रीवालाही प्रेम झालं. अंगद म्हणून लागला सुग्रीवाला काका बोला दुष्पती सकळ उगे झाले मूर्छापन भरत प्रेमाती गहन प्रेम निर्माण झालं. बोला सकळ जगमग झाली शब्दाची कृपे परत प्रेम एवढं झाली समाधी लागली सर्वासी. गळ्याला सगळे समाधीस्थ झाले. समाधी कशाला म्हणतात मामा हरिपाठ. समाधी हरीची समसुखे सुख म्हणजे देव आणि समान सगळीकडे. हे सर्व माता भगिनी रुक्मिणी आहेत आणि हे पुण्य पुरुष जे ज्ञानोबा तुकोबाई आहे नामदेवराय आहे. असला भाव ज्या दिवशी होईल त्याला म्हणतात समाधी. ध्यानात ठेवा. असली समाधीस्थ झाली वानर सगळी. बोला बिभीषण श्रीराम बदली सावकीत सतोता घेऊन काय बोलत रामाची. तिथं जवळ त्याला मात्र काही गुण आला नव्हता. काय त्याला रामाला हाक मारली. रामा बर का रामाला हाक मारली पण शिव मारुतीला आला म्हणजे सोडा. कोणीतरी बोलायला लागले म्हणे हे तर कोण आहे विभीषण. काय म्हणतो श्रीरामाबाई सावधान विसरोनी रामायणा लिंगला कपिनंदन काय तुझं नाही. लिहिलेलं रामायणाच्या थोडं बाजूला चालले. कार्यकारिणी भाव कळतो का तुम्हाला. तो मारुती आहे मिठीत पडलेला. भरत नाही बर का. विभीषणच का जागा होता मामा. त्याला एकच गरज होती रावण कवा मरते की आणि गादी बस. आणि म्हणून घेत असल्या प्रकारचं कोणी कोणामुळं राहते. चला म्हणजे स्वतःच कार्य काय आहे तुमचं ते काम लक्षात आणा येत असल्या प्रकारचा. नाही तर भरत म्हणून मारुतीलाच मिठी मारलात तुम्ही. तर भरत म्हणून कपीशी आलिंगोडी राहिराशी निजकार्याशी विसरू नये कोण म्हणायला लागलेले विभीषण म्हणतात. बोला विभीषणाचे वचन ऐकून हनुमान सोय झाला सावधान रघुनंदन विनवितो. विभीषणांच्या सूचनेनुसार मारुतीराज सावध झाले आणि रामरायाला विनंती करतात. बापू काय म्हणतात. स्वामी ऐका रघुनंदन भरत नाही हनुमान जाणार पर्वत घेऊ नये मी तुमचा भाऊ भरत नाही. मी जेत असल्या प्रकारचा मारुती अंजनीचा मारुती आहे. डोंगरावर पाठविलात ना तुम्ही औषधी आणल्यात. बोला वेळी जाती प्रेमाची वेळ नेणे कार्याची गोटी सांगते भरताची चेलीची रामाची बोल. नाथ महाराज वर्णन करतात
गोठी सांगितली महाराज वेडी जाते प्रेमाची. मामा प्रेम वेड आहे लक्षात घ्या. प्रेमाला इथं सीमा नाही बाबा. म्हणून प्रेम फार अवघड आहे. त्या प्रेमानं वेड केलं येत असल्या प्रकारचा. कोणाला? रामरायाला वेड केलं आणि त्या परिस्थितीत तशा अवस्थेत आणि मारुतीला भरत म्हणून मिठी मारण्याचं एवढा भगवान वेडा झाला. चला पुढे. रावण कंदन तर शक्तीच्या माऱ्यामध्ये कोण पडलेलं आहे? लक्ष्मण. त्याला सावधान करायचं आहे. हे काम करायचे तर प्रवृत्तीवर या. चला पुढे. मरकट पाणी म्हणतात मला उशीर लागला कारण मी माकड आहे. काय कार्यकारणी भाव कळत नाही येत असल्या त्याला ज्ञान लागतं. मला काय लक्षात झालं नाही आणि मी उशीर केलो. मला माफ करा. बोला. ऐसे बोलून जेवणा लागला तोरी कसा काय बोलत कपीशी. त्यांच्या शब्दानं सावध झालेले भगवान प्रेमाची मिठी मारलेली सोडली आणि मारुतीला काय म्हणतात? देव बोला. माझ्या बंधू भरताची घेत असल्या प्रकारच्या भजन प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या. माझ्या अंतःकरणाचा भाव देव झाला आणि मला दुसरं काही दिसत नाही गेलो. मला वाटलं भरतच आला म्हणून तुलाच आली मंडील. बोला. हा बरोबर भरताची आला म्हणून एक प्यारी गेला बोला हनुमंत सण चांगलं झालं येत असल्या प्रकारे. चला. ब्रह्मादिकडनं करायचं कर्म निश्चित तू आता दिली मारुती निमीच्या गतीनं लागत देवाच्यानं होणार ती काम तुम्ही चुटकीने शिकेली मारुती आहे. कौतुक कोणाचं? कोण मोठं म्हणाव? मोठ्यानं मोठं म्हणावं तेव्हा मोठं. मोठ्यानं मोठं म्हणावं तेव्हा महाराज मोठ्याच्या हित म्हणते. म्हणून भगवान मोठं म्हणायला लागले. मारुतीयांचं कौतुक भगवान करायला. बोला. तुझा झालो कपिला ताप वाचा कुंटली सर्वता काही कक्षेमध्ये रामावताराच्या कार्यामध्ये तुम्ही जे तर मला ऋणी करून ठेवलेलं आहे बरं का. भक्त काय करतात? भजन प्रेम करून देवाला ऋणी करतात बरं का. तुका म्हणे देवा आणि ऋणी करून ठेवू सेवा. आणि ते ऋण मग महाराज तर देव फेडण्याकरता सेवा करतो. मग कोणाची? म्हणून सेवा करी त्याची. भक्ताचे सुख झाले या देवा आणि म्हणून सेवा करी त्याची. महाराजांचे येतं केवढा मोठा सप्ताह झाला. 1 वर्षाचा सप्ताह उत्तराम महाराज. हो महाराज ही कशी सेवा आहे. किती लोक येत असल्या प्रकारचे. आपण आपला करायला गेलं तरी व्यंग होते. हा तुझ्या धर्माची कथा काय सांगू हनुमंता चिता तुझीची कथा ऐकता चित्ता का पाहिलो येत असल्या प्रकारचा. माझ्या चित्ताला थरकाप सुटलेला आहे का महाराज येत असल्या प्रकारचं. तुमची कीर्ती कशी वर्णन करावं? बोला. इंद्रजिता लागी सांगतो ओढले सर्वांगते गोच्या गताच वेगन होती उद्योग चित्ताशी. उद्वेग म्हणजे चित्त. आजही येत इंद्रजित मारायचा होता. चिंता लागली होती. भगवान रामचंद्र कुठला मारुतीने तळ हातावर घेऊन येत टिपली ते घेत असल्या प्रकारचा इंद्रजिताचा वध केला. हे सगळं येत मारुतीला तुमच्यामुळं झालं. बोला. आपणही ऋणी संपूर्ण मी तुझा सर्वस्व म्हणजे देवपणाचं सगळं भांडवल तुझ्या पायावर ठेवलं तरी फुटत नाही. कोण म्हणले? देव म्हणले येत. हा बोला. काही न बोलवे सर्वता मंदी चरणी चरण माता येरी वारुणी तत्वता चरण रघुनाथा वंदिले. असल्या प्रकारचा इतकं बोलले. लक्ष द्या. काही न बोलवं सर्वता. आता बोलून पुरत नाही म्हणून वाकून पाया पडायला गेले देव. कोणाच्या? मारुतीरायाच्या. पण अर्धी लक्षात आणा. येरे म्हणजे मारुतीरायाने एका हातात देवाचे 2 हात धरले. येरे वारुणी सर्वथा शरण रघुनाथाचे वंदिले. आपण पाया पडले मारुतीराय. पाया पडू दिले नाहीत देवाला. ध्यानात ठेवा. तर मी भक्त तू देव
ऐसे करी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. महाराज ज्यानं त्यानं आपल्या हिशोबानं चलावं. चल राम मारुती त्याची बोलत सुग्रीव. सगळ्याला वैद्यराज सुषेण आहेत, त्याला कोण बोलायला? राजा वैद्य राजाला बोलायला. राजा सुग्रीव आहे आणि वैद्यराज महाराज हे तर सुषेण आहे. राजा सुग्रीव राजा वैद्य राजाला काय म्हणतो? हे विसरले आपण जाऊन वैले औषधी बाळ सांगितलं. हे दोघही बी महाराज येतो. कोण कोण? राम आणि मारुती. हे दोघं प्रेमे बोधले निज कार्याते विसरले आपण जावडी वहिले आणि औषधी भार शोधावा. तुम्ही महाराज पहा म्हणले वैद्यराजा, एक किती वेळचा डोंगर आणून ठेवलाय. तुमचं तुम्ही काम करा ना हो. इकडे चलू द्या, तुमचं तुम्ही करा. वर जा औषधी हुडका, काय पोटरी मिटरी करायची ते सुधरू द्या की रात्रभर झालं की हो बसलेत सगळे. विशल्य होय लक्ष्मण. विशल्य म्हणजे दुःख. दुःखातून मुक्त झाला पाहिजे ब्रह्मशक्त्या धावाच्या. ते काम करा. कोण म्हणता येत असल्या प्रकारचं महाराज. हा बोला. राजआज्ञा झाली आणि सुषेण वैद्यराज डोंगरावर गेले. बोला. औषधी बाळ कारण एकच आहे, डॉक्टरही एकच आहे, औषधीचं कारणही एकच आहे. मात्र वानेर संघ उगी गेले. हे तर कशाला गेले? उगीच गेले आपले. हे तर काम नसलेले माणसं उगीच आपले रिक्षा आला की बसतात, चालले तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं कामून फिरायला म्हणजे उग. कमळी मनोहार सोबनी डोंगर होता. बोला. अंग्राज झाले बहुत चंदन डोंगर बघत पण जातीच्या पर्वती बहुत पुष्प जाती सुद्धा होत्या, गार्डन होते, पुष्करणी होत्या. महाराज जसेला तशी निसर्ग सौंदर्य होतं तसा डोंगर आणला होता. मायनस काहीच केलं नाही. बोला. सरोवरी कर्णिकारी खेळती नियंत्रण पक्षी चिते चौपेरी किलकिलती किलकिल किलकिल पाखर करू लागलेले होते. बोला. अतिरमे पर्वतमान हो सुंदर पर्वत होता. वानर हे तसल्या प्रकारचे सुषेण वैद्यराज त्या ठिकाणी पर्वत शोधू लागले. चला पुढे. रघुनंदन रम बघा देवाचं भजन केलं. रामकृष्ण राम स्मरणाचं रामाचं नामाचं स्मरण केलं आणि वैद्य सुषेणाने सुरुवात केली. औषधीचं दर्शन झालं. बोला. राम नामे तत्वरूपणी औषधी बाळ करताना माता गजरवानर भार चालेला. बोला. उतरवली पर्वतनी औषधी धन केला रथ घेऊन तो काही शक्ती होती. औषधी घेतल्या, पसरट दगड वाटोळा दगड पाहिला, चूर्ण केल्या, पोटरी तयार झाली. मामासाहेब बोला. रसगालिता चिंता काय विचार पुरेला. लोक येत असल्या चालणं काय प्रक्रिया झाली. डोळा उचलला नाही. कोण? दुखण्यानं हालचाल नाही, काही नाही. सुषेण घाबरला. महाराज त्या ठिकाणी वैद्यराज काय म्हणतो? ब्रह्माधिकार प्रयत्न केला जाऊ नाही शिकी सावरची मनाद्यापी जाण होईल. देवाच्यानं होणार नाही तेवढे प्रयत्न हस्ते परास्ते केले, परंतु शेवटी व्हायचं ते झालं. लक्ष्मण आणखी उठला नाही. येत असल्या प्रकारचा 2 मिनिटं झाली औषधी पिऊन. बोला. सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकताय वर्गलो मी तथा सुमित्रा ती उठविन. देखत बोललो होतो औषधी आणा, मी जिम्मेदार आहे दुखण्याचा उठविण्याचा. कोण बोललो? कोणाच्या देखत? सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथा ऐकता वल्गलो मी इत्यस्तथा. बर का? आणि सुमित्रा ते उठवी. बोललो, पण बोललो तसं घडलं नाही ना. म्हणजे पंचायत धक्का बसला. कोणला? हो चला.
औषधातले जे पाहिजे होते ते घेतले, वाटून कुठून पोटरी केली, लक्ष्मणाच्या ब्रह्मशक्तीच्या घावाच्या महाराज घेत असल्याप्रमाणे घावावर पिळली. पण बोला तरी मला काहीतरी जिम्मेदारी घेतली मामा, हे त्याची घेत असल्या प्रकारची आपल्याला कारण सांगा. तुमचा पक्षाला घेत पडला निवडणुकीत, कारणे दाखवा म्हणून नोटीस येते. का पडला, का म्हणून दुकान उठलं नाही. मग आज यांना काहीतरी म्हणणं लागते. आता वैद्यलती झाले, शास्त्र उद्धार केले, शिष्टाचार आदूषण आले, काय झाले मज न कळे. पण दोन्ही कानावर हात ठेवला. मला काय कळणार बाबा म्हणलं याच्यातलं. पाणीर म्हणले तुला कळणार तर मग आम्हाला कळते का. बोला नाही चुकले धातू शांत नाही पडले नाही अनुमात्र चुकले नाही सांडिले. पान शब्द आहे. अनुपान म्हणजे सहाय्यक पदार्थ बर का. औषधी देते वेळेस घेत पाण्यात द्यायच्या का चहातून द्यायच्या का दुधातून द्यायच्या का महुराच्या मधातून द्यायच्या, ते अनुपानही चुकलं नव्हतं. महाराज येतं. मात्र एक गंमत आहे, नेमका जे रिझल्ट काय मला काही कळत नाही याच्यामध्ये. इतका बोलला. आता दुसरी ओवीत काय म्हणतो ऐका. काय झालं ते मी सांगू शकत नाही. एवढ्यासाठी मी देत असल्या प्रकार अनन्य भावनेनं हात मारतो. माझ्या जे कर्तव्याला येत्या धाव पावघा रघुनाथा आता धाव घाली नारायण मज कारणे रंका दीना. अतिशय मोठ्या विनित्वतेनं देवाला हाक मारली. पण देव बोलणार नाहीत मामा. देव का बोलत नाही. कोणाला हाका दिल्यावर किती हाका त्याला थोडे असल्या प्रकारचं काय म्हणतो. बोलता झाला हाकोनी जवळ होते मामासाहेब मारतोय असे जवळ होते. सोनी अनुवाद आहे. जिम्मेदार माणसानं वरी पोती सांगतो बसल्यावर जिम्मेदारीनं सांगावं. आगाव धंदे नका म्हणून मी खाली बसत असतो. सुसेना तुकलाची मत हे सगळं जग कुणामुळे चाले, हे कोणामुळे सगळं देवामुळं. अरे हे वैद्य तुझं चुकलं. पांडुरंगाच्या पुढे अभिमान केला तो येत मी की नाही म्हणाला तेव्हापासून. चालीवर चालतात पुराण. कोणाच्या चालीवर तुम्ही आम्ही जगतो. 100 वर्ष आपण जगतो कोणाच्या चालीनं. महाराज घेत असल्या प्रकारचा जीवाचा जीवात्मा तो भगवान परमात्मा आहे बाबा. कोण सांगाले मारुतीला कोणाला डॉक्टरची कानपिळी कराले ते डॉक्टर डॉक्टरचं जिम्मेदार त्याची गायडन्स मारुतीला करायला लागले. चुकून काम कोणते करू जाऊ नये. काम तर होत नाही. हेलपाटा झाल्याशिवाय राहत नाही. चला महाराज येत असल्या प्रकारचा पूर्वदिशा राहुळावर तर महाराज येत सगळे चांदण्याचा चंद्राचा आणि दिवट्यांचा प्रकाश येत काय होतं डिम होतं. येत सूर्यप्रकाश नाही का सूर्यापुढे नाही. मग तुम्हाला आम्हाला ज्ञान नाही का देवापुढे नाही. मग कुठेही काही करी जाऊ दे आपल्या आपल्या हिशोबाने. चला झाल्याशिवाय
आपल्याला यश नावाची वस्तू आपल्या जीवनात उतरत नाही. गंमत आहे, पेरणं काम मामा आपलंय, पिकविणं त्याचं काम आहे. आता असा पिकवतो असं म्हणायचं का? काय पिकवता तुम्ही? घेत लई पाणी झाले सोयाबीन असला उपदेश आयुष्य न करावे. आपण कर जाऊ नये माणसानं. देवाच्या पायाचं तीर्थ मागून घे असल्या प्रकारचा, आणि त्या मागून घेतलेल्या प्रसादाचा परिणाम होईल लवाचे लक्ष्मण यापरी. लक्ष्मण वाचवण्याकरता प्रसाद मागून घेत जाऊ. आताही प्रसाद मागूनच घ्यावं. मंदिरात मूठ घालून घेत जाऊ नये टोपल्यातून. आणि निवृत्ती होईल दुःखाची, प्रश्न नाही. परंतु औषधी माझी देवाच्या पायाचं चरणोदक घाल तर गुण येईल. लक्षात ठेवा, आपली कर्तव्यता आपली, आपलं कर्म आणि महाराज धर्म त्याच्यात असला पाहिजे. काय कर्म हे करायचे, ते त्याला जे कर्म करण्याची व्यवस्था आहे. परंतु धर्माच्या वाटेवर कर्म आणि कर्म धर्माच्या साकोलीतून केले तर देवापाशी जातात, नाही तर येत असतात. म्हणून साधू कशानं वावता? कर्म धर्म त्याचा असं आहे. म्हणून येत आपण धर्माला सोडून केलेलं काम जमत नाहीत. बोला पुढे. तो झाला माहितीये, कोणालाही कळणार. आता या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या. नामचिंतन महत्वाचं आहे. भजन करीत जा तुम्ही, ऐकतो आपण किती करतो याच्यावर महत्व आहे. या तोंडा वाट आपलं किती वेळाला येतं भजन जातं. हो, सारखी धार चालली पाहिजे. आपल्या पूजेच्या अभंगामध्ये धारा खंडित ओघ चालियला नित्य पूजा होते मुक्ता फळी, या प्रमाणाने केलं पाहिजे. सांगणारेच नाही झाले, करणार कोणीच नाही. काकडा भजन करायला येत असल्या प्रकारचं कोणता महाराज काकडा करायला? अजिबात नाही. आणि महाराज बरे बाबा म्हणाले लोक, आपण तरी काल नाही म्हणा. होते त्याला मीपणाचा घेत शृंगार चढीला मी. बर का, मी हे ऐसे काय जाते नाव हडकिती पाहता नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे मी माझी ऐशी आठवण. संपलं पाहिजे. मी नाही ते भरत ते कुणाच्या महाराज अवघे पावे नारायणी. आणि महाराज येत अनुष्ठान तू कयाच्या बोला तर अभिमान येऊ द्यायचा नाही. अभिमानाचे तोंड काळे. बरं का, अभिमान नरकात नेतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय गर्व ज्ञान गर्व ताठा. चला पुढे. सर्व दुःखाच्या नाम दुःख बाधाचे दिले. उदाहरण सोपं ठेवलं मला तुमच्या आमच्या पुढे. बरं का, प्रल्हादानं काय केलं, कोणती साधना केली? बरं का, येतात नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. देवाचं भजनच येत असल्या प्रकारचं तारत बाबा. आणि म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे हेच करावं येत असल्या प्रकारचं. उगीका शिनायचं. कोण म्हणाले पारुत्र, कोणाला म्हणायला लागले ज्याच्या नावानं उद्धार होतो बाबा नाम तारक सांगडी, त्या प्रभूच्या पायाचं तीर्थ घे ना. तेव्हापासून येतो पायाला तो मान फिरवाला आणि टोपी फिरवाला, मी की नाही मी की नाही. तो चरण तीर्थ कोणाच्या पायाचं तीर्थ घ्यायचं ज्याच्या नावानं जगाचा उद्धार होतो. उद्धारक नामाचं तो इथे आहे. पुढे राम अस्वल माकडांच्या फौजेत बसलेला आहे. त्यांना उठव, गरम पाण्याची झारी घे, देवाचं पाय धो, बागाचं पाय घेतं तीर्थ घे, औषधीत कालव आणि पोटरी महाराज घेतं टाक लक्ष्मणाच्या. आत्ता उठतो. बोला पुढे. तीर्थ
शेवटी सकोबुधी व्यक्तीचा माझी युक्ती आहे ही ते साध्य तर असल्या प्रकारची रीत महत्वाची आहे, ध्यानात ठेवा. तीर्थ औषधी असून सुद्धा महाराज इथं घाई घालतात शुद्धी, त्याचा इथं परिणाम होईल ही मी तुला युक्ती सांगतो. माझ्या युक्तीनं चल. बोला. ऐकून कपीचे वचन संतोषना सूचना मया केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करो. विचार घडल्या दोषाचा झाला प्रगट स्वामी तो काही असा. महाराज हे तर भगवंत दयाळू आहे. त्यांनी घेत केविलवाण्या शब्दात मात्र्यांच्या एकंदरीत घेत निर्णयावरून घेत देवापाशी गेला, नतमस्तक झाला. भगवान घेत असल्या प्रकारचा माझा तो खुंटला उपाव, त्याने तुझी आतुरती पाय तुझ्या पायापाशी आलो, मला घेते यश द्या असं म्हटल्यानं देवाला आनंद झाला. ज्यावेळेला देवाला आनंद झाला त्यावेळेला याला आनंद झाला. तळ्याला पाणी आले आता सगळे बी आता आनंद झालाच झाला आहे का नाही. आनंदाला कमी नाही, त्याच्यावर अवलंबून आहे त्या. चरणी माता चरण असल्या प्रकारच्या अंतःकरणाचा भाव भगवंतावर समर्पण भावनेनं ज्या वेळेला विनीतपरतेनं शरण गेला त्यावेळेला भगवंताची कृपा झाली. समा करणे रघुनाथा शरण तीर्था घेतले. आता दोनच वेळा राहिल्या. हा बोला. रघुनाथ प्रसाद आणि तीर्थ एकवटून ज्या वेळेला लक्ष्मणाच्या घावामध्ये टाकले बरं का बाबाराव महाराज, त्यावेळेला महाराज येत सौमित्र झाले सावचित्त श्री रघुनाथ प्रसादे. देवाच्या प्रसादानं घेत असल्या प्रकारे प्रसाद देवाचा दोनदाही झाला माऊली. आता प्रसाद दिला पायाचा आणि बसले होते दोंड्याला टेकून डोंगरावर, तवाय देवानं प्रसाद दिला जेत तव सहाय्य झाला. हृदय निवासीन बुद्धी दिली अशी नाश नाही उपर डोंगर कोण म्हणलं, देवच म्हणले तिथे बी. तसल्या प्रकारची प्रसाद झाला आणि एकंदरीत आता सगळ्याला हे मंगलद्रव्य मिळालेलं आहे. सद्गुरू संत मोतीराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने गोदामातेच्या काठावर वसलेल्या पुण्य पावन भूमी संत पाऊलांनी येथे पुनीत झाल्या त्या नगरीमध्ये वर्षानुवर्षे येत असल्या प्रकारचे सुवर्ण महत्व झाला असेल नाही तर होईल इतक्या प्रकारचा जो असल्या प्रकारचा हा आनंदोत्सव सोहळा या ठिकाणी आपण घेत असल्या प्रकारे आपल्याला मंगलाक्षदा मिळालेल्या आहेत. पुढली ओवी वाचली की लगेच येत अक्षदा उधळायच्या. बोला. प्रोक्षण केलं. प्रोक्षण करणे म्हणजे अंगावर शिंपणे. उरलेलं तीर्थ अंगाला वर शिंपलं, लेप दिला, काय पण लक्ष्मण उठून मारायलेला आहे. काय कृपा झाली त्या भगवंताची. तर जिकडे तिकडे आनंदोत्सव झाला. स्वर्गामध्ये नगारे वाजू लागले, अप्सरा नाचू लागलेल्या होत्या, गंधर्व गाणे गाऊ लागलेले होते आणि वानरा स्वर माकडं नाचू लागले, स्वर्गात देव नाचू लागलेले होते. सुरांच्या पर्वतावर वानरा स्वर माकडं नाचू लागले आणि देऊळगाव या पुण्य पावन भूमीमध्ये गोदामातेच्या काठावर मला संत मोतीराम महाराजांच्या जेथं कृपा अवलोकनाला जेथं पात्र असल्या पुण्यनगरीमध्ये सर्व माता भगिनी भाविक भक्तांनी एक जय जयकार केला. राजा रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय. श्री गुरु मोतीराम महाराज की, नारदराव महाराज की जय. सोपान काका महाराज की जय. गोदावरी गंगा माता की